पहिली गोष्ट वैदेही तुम्ही लक्षात घ्या की संपूर्ण मुंबईमध्ये माझ्या गटाध्यक्षांच्या मीटिंग चालू आहे. जवळजवळ मी 25 मतदारसंघ 36 पैकी केलेले आहेत आणि हे मी एप्रिलपासून माझं सुरू झालेलं आहे. दर रविवारी माझे 3 मतदारसंघ असतात. आता ही कुलाबा झाला, आता 2 वाजता मलबार येईल, ही 11 वाजता सुरू झाली. मलबार येईल 5 वाजता माझी वर्ल्डे आहे आणि सगळ्या गटाध्यक्षांना भेटतोय पुढच्या तयारीसाठी. त्यामुळे माझ्या मीटिंग आहेत. आता त्या मीटिंगला आल्यामुळे अनायासे आता मोर्चा अनाऊन्स केलेला आहे. परंतु परवाच माझी आला होता दक्षिण मुंबईची माझी मीटिंग पण झाली होती परळला, त्यातही आम्ही सूचना देत होतो. आता अनायासे आलेलो आहे म्हणून या सूचना मी देतो आहे आणि त्यामुळे आमची लोक पण चार्ज होऊन जात आहेत आणि हा मेळावा पण सुंदर होईल, म्हणजे आमची मोर्चा पण सुंदर होईल. तयारी कशा पद्धतीने असेल, कारण की परवानगीचा विषय आहे, एवढा मोठा मोर्चा काढायचा आहे, पोलीस प्रशासनाची नाही. आता पोलिसांना तर आम्ही काल अभिनव देशमुख साहेब इकडचे DCP आहेत, त्यांना नितीन सरदेसाई, आमचे शिरीष सावंत, यशवंत किल्लेदार ही मंडळी जाऊन भेटली. त्यांना सांगितले की आता आम्ही अनाऊन्स केलेली जागा केलेली आहे, आता आम्हाला बदलता येणार नाही, त्यातून काहीतरी मार्ग काढता येईल. सत्यनारायण चौधरी जे लॉ अँड ऑर्डरचे जॉईंट कमिशनर, त्यांच्याशी माझंही बोलणं झालं. त्यातून काहीतरी व्हाया मीडिया आपण निश्चितपणे काढू, कारण तिकडे कंटेम ऑफ कोर्ट वगैरे होईल असं त्यांचं म्हणणं होतं. पण आता जागा अनाऊन्स केल्यामुळे आम्हाला काहीच करता येईल नाही. पोलीस अधिकारी जागा सुचवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आता जवळजवळ सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या लोकांना ती जागा कळलेली आहे. किंबहुना बऱ्याचशा लोकांशी बोलणं झाल्याप्रमाणे सगळ्याच सर्वपक्षीय आहेत, साहित्यिक आहेत, खेळाडू आहेत, पालक आहेत, विद्यार्थी आहेत, या सगळ्यांना ती जागा माहिती झालेली आहे, सांगितलेली आहे, अनाऊन्स केलेली आहे. साहेबांनी परिपत्र त्याचं अनाऊन्समेंट केलेली आहे. आता पवार साहेब बोललेले आहेत, उद्धव साहेब बोललेले आहेत, आणखीन अजितदादा बोललेले आहेत, सगळेच सिनियर लोक बोललेले आहेत. त्यामुळे आता त्या वेळेचं थोडंसं अडचण आहे, ती आता वेळेची मागे पुढे पाहू. आज कॅबिनेटची बैठक होते आणि अजितदादांनी वक्तव्य केले की दोन्ही भावांना एकत्रित मोर्चा काढण्याची वेळच येणार नाही, कुठेतरी अगोदरच मला असं वाटते की माझी अपेक्षा आहे की हा जो मोर्चा आहे तो राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपला अस्तित्वाचा मोर्चा आहे. कारण मी कालही कुठे चॅनेलला म्हणालो ABPला का परकीय आक्रमणं जी होतात ना ती केवळ भूमीवरती होत नाही. भूमी एकदा ताब्यात घेतली का ती भाषा ताब्यात घेतात. भाषा ताब्यात घेतली का अस्मिता, संस्कृती सगळं जातं. आणि त्यामुळे मंत्रिमंडळाने सुद्धा हा विचार करायला पाहिजे की मातृभूमी आपली आहे, त्याची मातृभाषाही आपली आहे. त्यामुळे ही मातृभाषेची लढाई आहे. त्याच्यात त्यांनी सकारात्मक जर निर्णय घेतला तर त्याचा आम्ही निश्चितपणे स्वागत करू. पण मोर्चा अनाऊन्स झालेला आहे, तो मोर्चा पुढे काय करायचा त्याचा निर्णय हा पक्षप्रमुख तर आहेतच सगळ्या पक्षाचे, पण मराठी म्हणून जे मराठी माणसं एकत्र येणार आहेत, म्हणजे पक्षाचे असो इतर कुठले, ते मिळून निर्णय घेतील अशी माझी अपेक्षा आहे. म्हणून त्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा. तो मोर्चा उद्या आपण त्याचं विजयात रूपांतर तुमच्याच हस्ते करू असं मी त्यांना सांगू इच्छितो. बघा, विरोधकाचा इथे विषयच येत नाही. जे कोण बोलत आहेत मंत्रिमंडळातले ते मराठी नाहीत का? ते शेतकऱ्यांची लेकरं नाहीत का? त्यांची भाषा मराठी नाही का? ते कुठल्या भाषेत बोलतात? आता ते आदिवासी मंत्री उईके ते काय बोलले ते तुम्ही ऐकलं, ते मंत्रिमंडळातलेच आहेत ना. बरे भारतीय जनता पक्षाचे आहेत. आता याचा भारतीय जनता पक्षाने पण म्हणजे सखोलपणे विचार करायला पाहिजेत. आणि मुख्यमंत्री आपले संवेदनशील आहेत, त्यांना खूप संवेदना आहे, ते निश्चितपणे याचा विचार करतील आणि लवकर निर्णय घेतील. आमच्या शुभेच्छा बाकी सगळ्या चांगल्या गोष्टीला असतातच. मला असं वाटतं की त्यांनी याच्यावरती विचार करावा. जर तुम्हीच बोलले होते मी सगळ्यांना सोबत घेऊन काम करणार, सर्वांना विश्वासात घेऊन करणार, काय कुठलीही गोष्टीची सक्ती करणार नाही, मग आता निर्णय घेणं तुमच्या हातात आहे. थँक्यू. याच्या अगोदर देखील आता काही नेत्यांच्या भेटी होत आहेत. वरुण सरदेसाई आणि संदीप देशपांडेंची भेट झाली होती, अशी देखील माहिती तुमची. अरे भेटीगाठी होत असतात.
भेटीगाठी झाल्यानंतर काय घटना घडतात असं असतं का? भेटीगाठी होत असतात, मित्र म्हणून भेटतात, काही कामानिमित्त भेटतात, काही पॉलिटिकल गोष्टी असू शकतात, काही गोष्टी असतातच. तुम्ही एकमेकांना भेटता नाही का? आता तुम्ही भेटून आलात ना इथं, मग ते भेटीगाठी होत असतात. नाही आता मी काल मी एबीपी माझाला गेलो होतो, एबीपी माझाला काल गेलो होतो. तर एबीपी माझाला ती आमची शोध आल्यानंतर अनिल परबांनी आमचा फोटो घेतला तो, आता तो व्हायरल केला. आता काय करू त्याला? होतात भेटीगाठी. मला माहिती नाही, ते त्या ठाकरे कुटुंबालाच माहिती. वरुणजींना भेटले होतात का? तुमची आणि वरुण सरदेसाई यांची भेट अगोदर झाली होती का त्याबद्दल? नाही, मला माहिती नाही. तुम्हाला माहिती मिळाली का? काही आपलं बोलताय तुम्ही. मराठी म्हणून जर आव्हान करत आहेत तर मुख्यमंत्री अजित पवार यांनीच हे मोठं विधान केलेलं बघायला मिळालं. त्यांनी देखील म्हटलं आहे की सक्ती करणं गरजेचं नाहीये. मग त्यांना देखील तुम्ही आपल्या मोर्चामध्ये सहभागी हो, सगळ्यांना सांगितले ना, केलं आहे? सगळ्यांनाच. किंबहुना हिंदी भाषिक आहेत त्यांना मी आवाहन केलेलं आहे. मुंबईने महाराष्ट्राने तुम्हाला भरभरून मराठी माणसाने दिले ना, मग या तुम्ही सहभागी व्हा आणि आमच्या मातृभाषेचा सन्मान करा. साधी भूमिका आहे. थँक्यू सर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.